हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा सुविचार, भगवान शिवांची भक्ती मनापासून केली तर जीवनातील अडचणीमध्येही मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळतो. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026 मधील श्रावण सोमवार कधी आहेत. श्रावण महिन्यात भगवान शिवांची पूजा का केली जाते, ही पूजा कोणी करावी, शिवमूठ म्हणजे काय, कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी आणि शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत काय आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या जवळच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि भक्तीचा मानला जातो. हा महिना भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात लाखो शिवभक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचे स्मरण करतात. असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले हालाहाल विष भगवान शिवांनी स्वतः प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्या त्यागामुळे भगवान शिवांची माहिती आणखी वाढली. म्हणून श्रावण महिन्यात भगवान शिवांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. मैत्रिणींनो, मनात अनेकाचा प्रश्न असतो की श्रावण महिन्यात पूजा का करतात. श्रावण महिन्यात निसर्गामध्ये एक वेगळे पवित्र असते. या काळात केलेली पूजा, जप, दान, धर्म आणि सेवा मनाला शांती देतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. भगवान शिव हे भोळे शंकर म्हणून ओळखले जातात. ते भक्तांची श्रीमंती पाहत नाहीत, तर भक्तांच्या मनातील श्रद्धा पाहतात. ही पूजा कोणी करावी. भगवान शिवांची पूजा करण्यासाठी कोणतीही बंधन नाही. स्त्री, पुरुष, लहान मोठे, विवाहित आणि अविवाहित प्रत्येक व्यक्ती श्रद्धेने भगवान शिवांची पूजा करू शकतात. ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी उपवास करावा, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मनापासून शिवनाम घेतले तरी भक्ती पूर्ण होते. आता जाणून घेऊया 2026 मधील श्रावण सोमवार. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 या दिवशी शिवमूठ तांदळाची आहे आणि भगवान शिवांना अर्पण केली जाते. दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे. तिळाची शिवमूठ वाहिली जाते. तिसरी श्रावण सोमवार 31 ऑगस्ट 2026 या दिवशी मुगाची शिवमूठ अर्पण केली जाते. चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर 2026 या दिवशी गव्हाची शिवमूठ आहे. आता पाहूया शिवमूठ म्हणजे काय. श्रावण सोमवारी भगवान शिवांची श्रद्धेने मुठभर धान्य अर्पण करण्याची परंपरा शिवमूठ असे म्हणतात. ही केवळ धान्य वाहण्याची पूजा नसून आपल्या मनातील अहंकार, वाईट विचार आणि नकारात्मकता भगवान शिवांच्या चरणी अर्पण करण्याचे प्रतीक मानले जाते. शिवमूठ वाहण्यासाठी प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर स्वच्छ करावे, भगवान शिवांची प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर दिवा लावावा, शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे, त्यानंतर बेलपत्र, फुले आणि आपल्या परंपरेनुसार शिवमूठ अर्पण करावी. पूजा करताना मन शांत ठेवावे आणि आपल्या
कुटुंबाच्या सुखी शांतीसाठी प्रार्थना करावी आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करावा. महादेवाला बेल हे प्रिय आहे. बेल एक एक वाहताना ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की करावा. श्रावण महिन्यात काही चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प करावा. कोणाचे मन दुखवू नये, गरजू व्यक्तीला मदत करावी, आई वडिलांचा आदर करावा आणि सतत भगवान शिवांचे स्मरण करावे. भगवान शिवांना मोठमोठ्या पूजा किंवा दिखावा प्रिय नसतो. त्यांना भक्तांचे निर्मळ मन आणि खरी श्रद्धा प्रिय असते. त्यामुळे पूजा छोटी असली तरी ती मनापासून केली तरी तिचे महत्त्व खूप मोठे असते. मैत्रिणींनो, श्रावण सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नाही, तर आपल्या मनाला शुद्ध करण्याचा, चांगले विचार करण्याचा आणि ईश्वराशी जोडले जाण्याचा दिवस आहे. या पवित्र श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनावर राहो. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. मैत्रिणींनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय माहितीसह. ओम नमः शिवाय. सर्वांनाच श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.